लागला मासा, खडपात घेऊन जाईल. कोण आहे हा? बघा दुसरा पीस काढला कविताने सेम लूरला. हे बघा ह्याला मस्तपैकी कड आलाय. तर हे टाकूया आता फायनली आपले मासे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 5 वाजायला आलेत आणि आपण बऱ्याच दिवसानंतर आपल्या खालच्या स्पॉटला आलोय, जिताड्याच्या. खूप दिवस झाले. जवळजवळ मला वाटतं 15-20 दिवस झाले असतील ना कविता? होय, 15-20 दिवस ह्या स्पॉटला फिरकलो पण नाही. तर काय रिपोर्ट आहे का नाही काय माहीत नाही. तर आहे लो टाईड. तर बघूया एखादा कॅच झाला तर. आणि कॅच झाला तर मस्तपैकी कॅच अँड कुक करू. कविता बोलते मी आलंय म्हणजे लागत. कविता काल नाही परवा आलेली माझ्यासोबत, तेव्हा नाही काढलं तो. कधीतरी लक टांग देता. आज बघूया कविता आहे सोबत. चला लगेच स्पॉटला चाललोय, सेटअप लावतो आणि गरवूया. बघूया एखादं छोटं तरी पीस हुक हो, साधारण 700-800 ग्रॅमचं तरी. तर पाणी तर मस्त आहे खूप. आता मासो आहे का बघूया पाण्यात. तर खाली गेलं पूर्ण पाणी, अजून खाली जाईल थोडंसं कारण वेळ आहे अजून पूर्ण लो राईड व्हायला. हा सेटअप आहे आपला FX 4000 रीड आहे शिमानोची आणि मिचेलचा ट्रॅक्स अल्ट्रालाईट रॉड आहे. तर इकडे कविता सेटअप लावते. लीडरचा गुंता झाला सुटेल. त्याच्याकडे डायवाचा डिवेव आहे व्हाईटवाला, आपण रॉड वापरतो ना तो, आणि FX 4000 रीड दुसरी. बघूया आता लगेच कास्टिंगला सुरुवात करतो, बघतो काय टार्गेट होता काय. चला बघूया. कास्टिंग करून इम्पोस्टरच लावला आहे पहिलाच, कारण इम्पोस्टरला छोटे मासे असतील तरी धरतात, मोठा मासा असेल तरी धरतो. इम्पोस्टरचा विषय बेकार असता सगळ्यात. पण मासे नाही सध्या इकडे खाडीत, त्यामुळे आता एखादं चुकून इकडे तिकडे हरवलेलो मासे लागलो तर. स्ट्राईक मिस झाली मित्रांनो. एक कुकर बी करत काय माहीत नाही. इकडे जस्ट असं ओढत होतो, उचलला नव्हता मस्त. किंवा पाटे बिटे असू शकते, कारण मी खालून आणतो एकदम, त्याच्यामुळे खालून आणलात ना आणि थोडेसे जर्क दिलात की पाटे उचलते लगेच. तर बराच वेळ झाला मित्रांनो स्ट्राईक नाही. एकच स्ट्राईक होती ती बारीक, कुकरने ते फिंगर मार्क असेल. बघा स्ट्राईक नाही, हवा पण अजिबात नाही आहे आज. वातावरण चांगलं आहे एकदम मस्त, पण काय मासू नाही खाडीत. तर हे आपल्याला टुर्नामेंटला दिलेले, तिकडून मिळालेले. तर ह्याच्यामध्ये वेट होतं आणि त्याला हुक छोटा होता, तर मी तो काढून टाकला आणि कास्ट अँड कॅचचा जिगेड लावला 14 ग्रॅमचा. तर ॲक्शन ना नादखुळाच घेतो आहे. मासा जर असेल ना हमखास उचलणार याला, तांबोशी कानई कोण पण असू दे, हमखास उचलणार. कारण साईज पण बघा छोटी आहे. शेडची साईज ना 3 इंच पण नाही पूर्ण. एकच नंबर. खाडीत गरवायला खूप भारी आहे. फक्त मासो तांबोशी झापकन उचलीत ते का. ॲक्शन पण जबरदस्त घेतोय. चला मित्रांनो, इकडे काय स्ट्राईक नाही. वाजले 5:15. तर वरती जाऊया, वरच्या स्पॉटला आपल्या बघूया रेग्युलरवाल्या. तिकडे पण गेलो नाही किती दिवस. तिकडे बघूया एखादं मासं थांबलो असलो तर. पण 15 मिनटं जातील तिकडे जायला आणि गाडीपर्यंत जायला 10 मिनटं. म्हणजे तिकडे साधारण 15-20 मिनटं गरवायला भेटलं तरी बस आहे. बघूया. तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या वरच्या स्पॉटला आलो आहे, पण कचरा खूप आहे. लूर सगळा अटकत येणार. बघूया मारून. इकडेच मारतो खडपा. आधी तांबोशी बिंबोशी असेल तर बाईट करेल रपकन. लागला मासा, खडपात घेऊन जाईल. कोण आहे? तांबोशी आहे, लय छोटी आहे. छोटी आहे, नशीब मी तो लावला. तांबोशी आहे, रेडेडला लागले. भरायला बघते बघ. चांगली साईज आहे रे. मी बोललो छोटी आहे.
अरे मोठी आहे रे, मी बोललो छोटी आहे. मस्त. गुड गुड. रेडेडला लागली बघा, चांगली साईज आहे, मस्तच. इम्पोस्टरला नाही धरला, रेडेडला धरला बघा, आणि चांगली हुक झालेली नादखोळा, मस्त. तर कसं माहिती आहे, माशाच्या बाबतीत कविताचं लक बेकार आहे माझ्यापेक्षा. बेकार म्हणजे चांगला. जालिम आहे, जालिम. कचरा अडकला. तर इम्पोस्टर मारत होती मागासपासून, आता रेडेड लावला, रेडेडला उचलला तांबोशीन. तर वरच्या स्पॉटला बऱ्याच दिवसांनी मासू लागलो बघा, आणि खूप दिवसांनी इकडे आलो ना, लयच दिवसांनी इकडे आलो. आता इकडे जास्तच इकडे नाही येत नाही फिशिंगला सध्या. तर आलो होतो, मस्तपैकी लागली. आता उद्या मस्तपैकी कॅच अँड कुक करता या. तू नसणार आहे, तू कॉलेजला जाणार सकाळी. मी मस्तपैकी जंगलात जातो आणि तांबोसा काय बनवू, तांबोशीचा 2 पीस फ्राय करतो आणि बाकीचा रस्सा बनवतो, भात. मला एकट्याला पुरेल एवढा तर पीस नक्कीच आहे. चांगला आहे, नाही म्हटलात ना तरी 400 ग्राम तरी होईल. 400-450 ग्राम होईल आरामात. अजून एक काढून दे ना, अजून एक पीस काढून दे, बस झाला. हा बघा दुसरा पीस काढला कविताने, सेम लूरला. हा छोटा आहे थोडा. हा छोटा आहे त्याच्यापेक्षा थोडासा. शाबास, ठेवून दे. चला मित्रांनो, पॅकअप केला आहे. तर मला काही लागला नाही. तर इकडे बघताय 2 पीस लागले. हा बघा, हा एक मस्त लागला, हा त्याच्या खालोखाल लागला. 2 पीस लागले कविताला इकडे, एकच नंबर. तर मित्रांनो, काल आपण संध्याकाळी गेलेलो फिशिंगला आणि तुम्हाला बोललो होतो काही सापडलं तर मस्तपैकी कॅच अँड कुक करूया. तर मला काही लागलं नाही, पण कविताला 2 तांबोशा लागल्या, एकदम मस्त. एक तर चांगल्या साईजची आणि दुसरी थोडीशी छोटी त्याच्यापेक्षा. म्हणजे कॅच अँड कुकचा विषय संपला आहे आपला. तर मस्तपैकी आता जंगलात आलोय इकडे. तर चांगली जागा बघूया आणि तांबोशी माशाचं जेवण आज. तर तांबोशीचं कालवण बनवूया आणि थोडेसे पीस फ्राय करूया, नादखोळा जेवण बनवूया. तर वरती चाललोय, तर बघूया, नाही तर रेग्युलरवाल्या स्पॉटला जाऊया वरती. तर हा आपला कुकिंग स्पॉट आणि कोकणी मसालावरती आपण रेसिपी टाकल्या ना, त्या जवळजवळ 3-4 रेसिपी तर इकडे शूट केल्या आपण. तर जेव्हा पण आम्ही कुकिंग करतो ना, तेव्हा स्पॉट पूर्ण क्लीन करून जातो घरी. हा बघा इकडे बघा, स्पॉटला काय आहे का बघा. फक्त चूल सोडली तर कोणाला समजणार नाही की इकडे कुकिंग केले आहे म्हणून. तर हे बघा, मासे टाकलेत पाण्यात थोडेसे, तांबोशी. आधी काय करतो, तांदूळ धुतो आणि तिकडे गॅस पेटवून ठेवून देतो, म्हणजे भात होऊन जाईल. त्याच्यानंतर मग मासे कापूया लगेच. एवढा भात खूप होईल मला वाटतं. तांदूळ कमी दिसले ना तरी भात खूप होतो. हा, तर हे बघा, एवढं पाणी ठेवायचं भाताच्या वरती, म्हणजे जर टोपामध्ये भात बनवत असाल तर तेवढा परफेक्ट भात होईल. ठेवला गॅसवरती, गॅस करूया चालू. आता तांबोशी कापूया. तांबोशी कापायला जरा कष्ट लागतील, खवळं काढायला मेन. आणि जर तुम्ही पकडलात लगेच आणि तिची खवळं काढलात ना कुठल्या पण माशाची, तर पटापट येतात. आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात आणि नंतर मग सकाळी वगैरे काढायला गेलात ना, मग थोडंसं कठीण काम बनतं ते. तर त्याच्यामुळे थोडंसं पाण्यात ठेवलं आहे दोघांना पण. कोयता पण आणला इकडे मासे कापायला, कारण सुरीने मासे कापायला होत नाही. तर हा एक पीस आहे, पहिला लागला आणि हा त्याच्यानंतर लागला दुसरा. हा बघा, चांगली साईज आहे पण. तर चला लगेच ना त्यांची खवळं काढून आणतो तिकडून खाली लाकडावरून, आणि नंतर मग कापूया. तर मित्रांनो, खवळं वगैरे काढलीत माशाची, तांबोशीची बघा, आणि आतून पण क्लीन करून घेतलाय. आता फक्त पीस करूया.
तर तांबोशी माशाचा काटा ना काट असतो मधला, त्याच्यामुळे असे पीस करायला गेलात ना लगेच होत नाही. आता आपण कोयता आणला म्हणून होत आहेत पटापट. साधारण छोटी साईज असेल ना तर होतात. हे बघा एवढे पीस झाले, तरी चांगले चांगले पीस आहेत ना मोठे. हे बघा, तर हे फ्राय करूया. हे जाऊ देत. हे बघा, आणि हे छोटे पीस आहेत ना त्यांचं कालवण बनवूया मस्तपैकी. लेयर्स बघा कसले आतल्या दिसत आहेत, जबरदस्त. तर हे इकडे आपले मसाले आहेत, तर मसाला लावूया. हे मीठ, ही हळद आहे, मिरची पावडर, हा गरम मसाला आहे, हा थोडासा चिकन मसाला, कारण चिकन मसाल्याचा डब्बा आपल्याकडे असतोच, त्याच्यामुळे मी काही बनवलं ना तरी चिकन मसाला टाकतो. ही आलं लसूण पेस्ट आहे. तर फिश फ्राय बनवताय किंवा फिश करी बनवताय तर त्यासाठी फिश करी मसाला किंवा फिश फ्राय मसाला पाहिजेच असा विषय नसतो. तर आपले रेग्युलरवाले मसाले यूज करायचे. तर मिरची पावडर, गरम मसाल्यामध्ये सगळे फ्लेवर येतात खड्या मसाल्याचे. चिकन मसाला काय असाच मी यूज करतो, तो काय मॅन्डेटरी नाही आहे. हळद वगैरे एवढे मसाले खूप होतात. हे लिंबू पिळे थोडंसं, कारण मी आता आगळ आणलं नाही घरून. कोकम आहे चिंचेचं, पण ते बॅगमध्ये आहे, ते आता कढीत टाकूया, कारण ह्याच्यामध्ये लिंबूच पिळूया. ह्याच्यामधलेच पीस फ्राय करायचे आणि कढीमध्ये पण टाकायचे, म्हणजे कालवणामध्ये पण टाकायचे. मसाला दोघांना पण लावून घेतला. सगळ्यात मोठं काम झालं आहे, माशाला मसाला लावला आहे, मासा कापून वगैरे. तर हेच मोठं काम होतं. तर आत्ता कांदे वगैरे कापूया आणि डायरेक्ट माशाचं कालवण बनवूया लगेच. कांदा टोमॅटो वगैरे कापून घेऊया. 3 कांदे आहेत मीडियम साईजचे, 1 टोमॅटो आहे, 2 मिरच्या आहेत, लसूण पाकळ्या आहेत साधारण 4-5, आणि कोथिंबीर आहे. तर पटकन कांदा वगैरे कापूया आणि बनवूया तांबोसा. हा झाला कांदा कापून. हा टोमॅटो, मागे भात दिसतोय तुम्हाला केव्हाच झालाय. तर प्रॉपर तुम्ही पाणी ठेवलात ना तर भाताकडे बघायची पण गरज नाही. तर टोपामध्ये पण भात होतो प्रॉपर एकदम. फक्त तुमचं
पाण्याचं प्रमाण परफेक्ट असायला पाहिजे, नाहीतर मग भात इकडे तिकडे शिजतो, कधी कधी शिजत नाही, असा विषय होतो. कुकरमध्ये काय बघावं नाही लागत, भाताला डायरेक्ट पाणी ठेवलात आणि 3 शिट्ट्या काढल्यात की भात तयार होतो. 2 मिरच्या कापल्या. लसूण काय करूया माहिती आहे, सोलूया नको, डायरेक्ट चेचूनच टाकूया. डन. कांदा वगैरे कापून झालाय, तर आता लगेच तांबूशाचं कालवण बनवूया, भन्नाट असं ग्रेव्हीवालं भातासोबत. इकडे माशाला मसाला मगाशीच लावला आहे, मसाले आहेत, हे वाटण आणलं आहे घरून, बाकी सगळं कांदा टोमॅटो वगैरे. तेल आहे, हे टाकले तेल. तर आज जेवण ना पटापट होणार गॅसवरती. हे बघा तेल लगेचच तापलं आहे. लसूण टाकले आहे, या 2 मिरच्या बारीक कापून. लाल होऊ देत लसूण थोडीशी, त्याच्यानंतर मग कांदा वगैरे टाकूया. हा कांदा चिरलेला, मीठ, माशामध्ये मीठ टाकलंय, सो कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, नाहीतर आपलं कालवण होईल खार. टोमॅटो टाकूया थोडासा. आलं लसूण पेस्ट उरलेली होती ना, ती पण टाकली. तर आता मसाले टाकूया. मिरची पावडर, माशाला मसाला लावला आहे, चिकन मसाला टाकूया थोडासा. हा गरम मसाला, थोडीशी हळद, हे वाटण, त्याच्यामध्ये कांदा, सुकं खोबरं, लसूण वगैरे आहे. आणि ग्रेव्ही एकदम घट्ट बनते आणि एक वाटपाची टेस्ट पण येते भारी. पाणी टाकूया थोडंसं, म्हणजे मासे शिजायला पाहिजेत. जरा उखळ येऊ द्यायला चांगला एकदम, त्याच्यानंतर मग मासे टाकूया. अजून पाणी टाकायला लागेल आपल्याला. हे बघा ह्याला मस्तपैकी कड आलाय, तर हे टाकूया आता फायनली आपले मासे. एकच नंबर कालवण होणार आहे, जबरदस्त. ही कोथिंबीर टाकूया वरून. तर सध्या आम्ही ना कालवणात चिंच टाक, तर ही चिंच आहे. चिंच जरी टाकलात ना तुम्ही माशाच्या कालवणात, तरी छान आंबटपणा येतो आणि चिंच खायला पण मस्त वाटते. काय मस्त आंबट आंबट लागते कालवणात. हे बघा कालवण ठेवले उतरून गॅसवरून, तर जबरदस्त झालं या नाद खोळा. ग्रेव्ही बघा कसली. तर लगेचच मासे फ्राय करून घेऊया. 5च पीस आहेत, सो एकदाच राहतील मला वाटतं. हा जरा जाड पीस आहे, त्याला मध्ये ठेवूया सेंटरला.
तर इकडे बघताय मस्तपैकी पीस फ्राय झालेत, तांबोशी फ्राय. इकडे तांबोशीचं कालवण आहे आणि बरंच बनवलं आहे, खूप सारं. जबरदस्त ग्रेव्ही बघा कसली झाली आहे. आणि ह्याच्यामधले हे पीस आहेत आणि भात. तर चला आता जेवूया. तर हा भात, ही ग्रेव्ही माशाची. आणि ही फ्राय केलेली तांबोशी. तर या मित्रांनो, जेवायला या. मस्तपैकी माशाचं कालवण आणि भात बघूया. जबरदस्त, एकदम जबरदस्त. आणि चिंचेचा मस्तपैकी आंबटपण आलाय. चिकनच्या रश्श्यापेक्षा भारी झालं. आणि त्याच्यामधला शिजलेला मासा आहे ना, कढीमधला हा बघा. त्याला पण एक जबरदस्त टेस्ट आली. आता सुसाडमध्ये जेवतो, फ्राय केलेला मासा खाऊन बघूया. खूप दिवसानंतर फ्राय केलेली तांबोशी खातोय. परफेक्ट. एकदम अशी बघा, एकदम अशी सुकी सुकी झाली आहे, ड्रायवाली फ्राय झाली आहे. तर मासे म्हटलात ना की डोळ्यांसमोर आपल्या काय येतं रेग्युलरी? पापलेट, सुरमई, बोंबील, हलवा असे मासे येतात. पण हे जे खाडीमधले मासे आहेत ना, बॅकवॉटरमधले, तांबोशी समुद्रामध्ये पण मिळते, पण किनाऱ्याला, पण खाडीमध्ये बरीच मिळते. तर हे खाडीतले मासे आहेत ना, जे काळुंदर असेल किंवा तांबोशी असेल, शेतक असेल, हे जे मासे असतात ना, त्यांना एक वेगळीच टेस्ट असते, भन्नाट. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण खूप मासे आहेत जे की मार्केटमध्ये लगेचच सापडत नाहीत आणि बऱ्याच लोकांना माहीत पण नसतात ह्यांची टेस्ट कशी असते, काय असते. तर मार्केटमध्ये भेटत असेल ना, तर नक्कीच ट्राय करून बघा तांबोशी, जितडा वगैरे, म्हणजे कानई वगैरे. तर मार्केटमध्ये विकताना पण, घ्यायला पण भाव खूप आहे. तांबोशीला असेल किंवा कानईला जवळजवळ तांबोशी 450 ते 500 रुपये किलोने पण भेटू शकते आणि ह्याच्यापेक्षा जास्तने पण भेटू शकते. किंवा कानई पण 500 ते 600 रुपये किलो आरामात तुम्हाला भेटणार मार्केटमध्ये. ह्यांना पण एकदम सुसाट रेट असतो. तर आपण काय तांबोशी वगैरे, कानई वगैरे विकत नाही घेत, डायरेक्ट पकडूनच खातो. तर आता सुसाटमध्ये जेवतो, नंतर भेटू. तर अजून पण भात शिल्लक आहे आणि तो पण घ्यायचा आहे मला. तर जेवतो सुसाटमध्ये आणि नंतर भेटू. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे. तर आता झालो आहे घरी. एकदम जबरदस्त झालेला कालवण माशाचं. सुसाट जेवलो आणि उरलं बरंचसं, ते घरी घेऊन चाललं आहे आता. तर मस्त प्लॅन झाला, कॅच अँड कुक. तर काल गेलेलो, मला तर काय मासा लागला नाही, पण कविताला तरी लागला ना, त्याचा फायदा झाला बघा. तर इकडे जेवायला तर नादखुळाच वाटतं आणि असं जेवण असेल तर भारीच. तर आत्ता पटापट चाललो आहे मी घरी. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.